तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची भविष्यवाणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। दमानियांच्या या भविष्यवाणीने महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, दमानियांच्या ट्विटनं राजकारण तापलं। राऊतांचे भुजबळांआडून भाजपवर बाण। भुजबळ बावनकुळेंनी दावा फेटाळला। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या या ट्विटमुळे सध्या महाराष्ट्रात नवे राजकीय तर्कवितर्क लावले जातात। अंजली दमानियांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्ला चढवत भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला। भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार, अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय। दमानियांच्या या ट्विट नंतर विरोधकांनीही भुजबळांच्या आडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले। संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाजपवर प्रहार केल्याचं पाहायला मिळालं। भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा और कुछ नहीं, मैं इतना ही कहूँगा। भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा, और जो भ्रष्टाचार बीजेपी के साथ चलेगा वो पवित्र बन जाएगा, बस। दुसरीकडे भुजबळांनी मात्र दमानियांचा दावा फेटाळून लावला। आपल्या पक्षात आपण खुश असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे। पक्षामध्ये मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध कोणी काही अजून तरी काही बोललेलं नाही। मी जे काही करतो त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात, त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल। तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता, ते त्या समाजाबद्दल बोलतायत, त्यामुळे काय घुसमट काय? त्याचवेळी भाजपनेही भुजबळांच्या भाजप जवळकीची चर्चा अनाठाई असल्याचं सांगत दमानियांचा दावा फेटाळून लावला। आज तक अभी के सेकंड तक छगन भुजबल जी ने कोई भी बीजेपी में आने की बात कही नहीं है, और मुझे लगता है वो कभी बीजेपी में आएंगे नहीं। एकंदरीतच दमानियांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे भुजबळ मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करत असताना दमानियांनी भुजबळांच्या आडून भाजपला लक्ष केल्याचं दिसतंय। आता दमानियांनी केलेली भविष्यवाणी किती खरी आणि किती खोटी हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।